आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे पत्नीचा निर्घृण खून करून फरार झालेल्या आरोपी पतीला मनसर पोलिसांनी शिताफितीने अटक केली आहे। मनसर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावला आहे। आरोपी दीपक गेनबा पारधी यांनी पत्नी सपना दीपक पारधी हिचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करून घटनास्थळावरून पलायन केले होते। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रफिती, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू करण्यात आला। तपासादरम्यान आरोपी वळती तालुका आंबेगाव येथे नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणी मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक चौकशीत पती पत्नीतील किरकोळ कौटुंबिक वादातून आरोपीने चाकू आणि मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी गळ्याच्या साहाय्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे करीत आहे।